रमी खेळण्यावरून माणिकराव कोकाटेंनी कोर्टात स्पष्टीकरण दिलंय। मला रमी खेळता येत नाही असं कोकाटे म्हणाले। कोकाटेंकडून रोहित पवारांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे, तर कोकाटे विधिमंडळात रमी खेळत असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे। माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची पुढील सुनावणी आता 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे। प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं थोडं सविस्तर। विक्रांत, पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधान परिषदेतील एक व्हिडिओ माणिकराव कोकाटे यांचा रोहित पवार यांनी ट्विट केलेला होता। त्यावेळेला माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री होते आणि त्या सगळ्या व्हिडिओ नंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली होती। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार टीका होऊ लागलेली होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये थेट अब्रू नुकसानीचा जो दावा आहे तो माणिकराव कोकाटे यांच्याकडून रोहित पवार यांच्यावर यावेळेला करण्यात आलेला आहे। त्याबाबतची नोटीस देखील देण्यात आलेली होती। त्याला कुठलंही उत्तर न दिल्यानं माणिकराव कोकाटे यांनी थेट नाशिकच्या न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। या प्रकरणाची आजच्या दिवशी सुनावणी पार पडली आणि या सुनावणीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी आपला जबाब नोंदवला। कोर्टासमोर बोलत असताना मला रमी खेळता येत नाही, जी ऍड आली होती ती मी स्किप करत होतो, अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांनी देखील दावा केलेला होता की माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते आणि त्यावरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी झाली, पक्षाच्या नेत्यांची बदनामी झाली असं म्हणत ही नोटीस देण्यात आल्याचं माणिकराव कोकाटे यांच्याकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुरू असलेला राज्यामधला जो वाद आहे तो आता न्यायालयाच्या दरबारी जाऊन पोहोचलेला आहे। येत्या काळामध्ये हा वाद कोणत्या टोकाला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं किरण, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।